नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, जशी दृष्टी तशी सृष्टी असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो, परंतु ही सुंदर सृष्टी अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी आपल्याला गरज असते ती एका सुंदर स्वच्छ आणि निरोगी नजरेची, म्हणजेच आपल्या डोळ्यांची। प्रेक्षक हो, डोळे हे पंच ज्ञानेंद्रियांपैकी येतात आणि आपल्या पंच ज्ञानेंद्रियाचा बाह्य वातावरणाशी डायरेक्ट संबंध असतो आणि बाह्य वातावरणापासून रक्षण करणं, बाह्य वातावरणामध्ये घडलेल्या गोष्टी समजावून घेणं हे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचंच काम असतं। पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे। डोळे अत्यंत नाजूक पण शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि या डोळ्यांच्या ठिकाणी होणारे आजारही तितकेच महत्त्वाचे असतात। अगदी चष्मा लागण्यापासून ते मोतीबिंदूपर्यंत आणि डोळे येण्यापासून ते काचबिंदूपर्यंत साधारण आणि गंभीर अशा प्रकारचे आजार डोळ्याच्या ठिकाणी होऊ शकतात आणि यापैकीच एक अत्यंत गंभीर असा आजार म्हणजेच काचबिंदू। प्रेक्षक हो, डोळ्याच्या ठिकाणी असलेला ऑप्टिक नर्वचा हा आजार आहे आणि प्राथमिक अवस्थेमध्ये कोणतीही लक्षणे न दिसता अंधत्वाकडे घेऊन जाणारा हा आजार आहे आणि म्हणूनच 12 मार्च ते 18 मार्च या सप्ताहामध्ये जागतिक काचबिंदू सप्ताह हा साजरा केला जातो। समाजामध्ये काचबिंदूबद्दल जनजागृती निर्माण करणे, काचबिंदू या आजाराबद्दल लोकांमध्ये कारणे, त्याची शस्त्रक्रिया, त्याची चिकित्सा याबद्दल माहिती देणे आणि सर्वसाधारणपणे काचबिंदूची माहिती लोकांपर्यंत पुरवणे हा या सप्ताहाचे उद्दिष्ट आहे। आणि म्हणूनच 12 जानेवारी या दिवसाचे औचित्य साधून आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक काचबिंदू सप्ताह 12 जानेवारी ते 18 जानेवारी या विषयावरती। प्रेक्षक हो, माफ करा, आजचा आपला विषय आहे जागतिक काचबिंदू सप्ताह 12 मार्च ते 18 मार्च। आजचा आपला विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक काचबिंदू सप्ताह 12 मार्च ते 18 मार्च विशेष कार्यक्रम। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्राची पाटील मॅम आणि डॉक्टर किशोर खाडे सर। नमस्कार सर। मॅम, तुमचे सह्याद्री वाहिनी या कार्यक्रमामध्ये, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सर आणि मॅमचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर प्राची पाटील मॅम, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल कांदिवली मुंबई येथे नेत्ररोग तज्ञ व सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। मॅमचे MBBSचे शिक्षण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून झालेले आहे। नेत्रशल्य विशारद म्हणजेच MS चे शिक्षण बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथून घेतलेले आहे। मॅमने श्री गणपती नेत्रालय जालना येथून पेडियाट्रिक ऑप्थल्मॉलॉजी या विषयातून फेलोशिप केलेली आहे। त्यानंतर मॅम कामगार हॉस्पिटलमध्ये 3 वर्ष कार्यरत होत्या। सध्या मॅम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल कांदिवली येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। सरांचा थोडक्यात परिचय असा आहे। डॉक्टर किशोर खाडे सर, आपण सध्या आपला दवाखाना मुंबई येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहात। सरांचे MBBSचे शिक्षण हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून झालेले आहे। सरांचे MS चे शिक्षण MS नेत्ररोग तज्ञ हे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोवा येथून झालेले आहे। अरविंद आय हॉस्पिटल मदुराई येथून सरांनी मेडिकल रेटिना या विषयामध्ये फेलोशिप केलेली आहे। सर आणि मॅम दोघांनीही फेको म्हणजेच फेलोशिप ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ऑप्थल्मॉलॉजी हे क्वालिफिकेशन UK मधून घेतलेले आहे। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आजचा आपला विषय आहे जागतिक काचबिंदू सप्ताह 12 मार्च ते 18 मार्च। सर, मॅम, मी तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते। आपण पाहतोच आहोत प्रेक्षक हो की जसजसा काळ जात आहे तसतसं डोळ्यांचे आजार हे वाढत चाललेले आहेत। पूर्वीच्या मानाने आत्ताच्या सध्याच्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत चष्मा असू दे किंवा इतरही आजार असू देत हे वाढत चाललेले आहेत। तर बऱ्याच वेळेला काचबिंदू म्हटलं की लोकांच्यामध्ये कन्फ्युजन होतं की काचबिंदू आणि मोतीबिंदू हे 2 एक आजार आहेत का, किंवा काचबिंदू कुठल्या प्रकारचा आजार आहे, त्याची लक्षणे कशी असतात। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत। सर, माझा असा प्रश्न आहे की काचबिंदू म्हणजे नक्की काय आणि काचबिंदू आजार जो आहे तो कशा प्रकारचा असतो? आपण काचबिंदू म्हणजे समजतो की हे एक डोळ्याचा प्रेशर किंवा दाब वाढल्याने हा आजार असतो। पण मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की काचबिंदू हा एक डोळ्याच्या नसेचा आजार आहे। तर डोळ्याची नस का एवढी इम्पॉर्टंट आहे? डोळ्याची नस ही आपला एक ब्रेनचा भाग आहे। मी तुम्हाला एक स्लाइडवर एक फोटो दाखवतो, त्याच्यामध्ये आपण बघू शकता की डोळ्याची नस ही डायरेक्ट कनेक्टेड आहे आपल्या मेंदूशी। म्हणजे जे पण तुम्ही पाहता ते तुमच्या मेंदूपर्यंत नेण्याचं काम ही नस करते।
सो हा नसेचा आजार म्हणजे ही नस जर तुमची कमकुवत झाली किंवा डॅमेज झाली तर तुम्ही काही जे पण बघत असाल तुमचा डोळा तर दिसेल, डोळ्याला सगळं दिसेल, पण मेंदूला कळणार नाही की तुम्ही काय बघितलं आहे. सो काचबिंदू नेमकी हा नसेचा आजार आहे. तर इथे काय होतं, आपल्या डोळ्यामध्ये एक तुम्ही विचारलं की काचबिंदूचे कारणे काय, तर एक काचबिंदू हे आपल्या डोळ्यामध्ये एक द्रव, त्याला ॲक्युएस ह्युमर असे म्हणतात, हे एक सातत्याने तयार होत असतं आणि त्याचा निचरा पण एका प्रॉपर चॅनेलने जात असतो. जर ह्या त्याचं तयार होणं, निर्माण होणं आणि त्याचं निचरा याच्यामध्ये जर जरा जरी अडथळा आला तर त्याचा प्रेशर वाढतो. आता हे ॲक्युएस ह्युमरचं काम काय, म्हणजे का हे डोळ्यातलं पाणी एवढं इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या लेन्स आणि डोळ्याचा कॉर्निया जो बाहेरचा भाग आहे याच्यामध्ये यांना जे न्यूट्रिशन, त्याचे इलेक्ट्रोलाइट जे लागतात हे ते ॲक्युएस ह्युमर काम करतं. सो ह्या ॲक्युएस ह्युमरमुळेच हा तुमचा डोळ्याचा दाब वाढू शकतो आणि हा डोळ्याचा दाब वाढल्याने हा काचबिंदू आपण बोलतो, जी नस डॅमेज होते ती हळूहळू कमकुवत होत जाते आणि तुमची ही नस जशी जशी डॅमेज होते तसं तसं तुमचं दृष्टी क्षेत्र, जे तुमची पेरिफेरल विजन आहे ती कमी होऊ लागते. म्हणून काचबिंदू हा आजार तुम्हाला कळत सुद्धा नाही, कारण तुमची दृष्टी क्षेत्र कमी होतं, तुमची नजर कमी होत नाही. हळूहळू ती नजर जशीच कमी होत आली तुम्हाला कळतं आता मला फक्त सेंटरचं दिसतंय किंवा मधलंच दिसतंय, त्याला आम्ही टनल विजन बोलतो. तर आमच्याकडे जेव्हा पण पेशंट येतात ते एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात आणि तेव्हा आम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून काचबिंदूचा तुम्ही जर विचार करत असाल तर सातत्याने तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तुम्हाला काचबिंदू आहे किंवा नाही याचं तुम्ही तपासणी केली तरच आपण ते डायग्नोज करू शकतो किंवा वाचू शकतो त्याला. अदरवाईज त्याची ट्रीटमेंट ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये तर काहीच नाही आहे. म्हणून काचबिंदू हा फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमचा प्रेशर चेक करणं, डोळ्याची नस चेक करणं हे तुम्ही करत राहिलात तर काचबिंदूचं निदान झालं की त्याची ट्रीटमेंट आम्ही करू शकतो, पण ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्याचा इलाज नाही. म्हणून हा सप्ताह काचबिंदूचा आपण इम्पॉर्टंट. प्रेक्षक हो, साधारणपणे एखाद्या आजाराचं ज्यावेळेला डिस्कशन होतं किंवा एखाद्या आजाराबद्दल जनजागृती केली जाते त्यावेळेला एखादा दिवस हा त्या आजाराच्यासाठी ठेवला जातो, परंतु काचबिंदू ह्या आजारासाठी एक सप्ताह म्हणजे 12 मार्च ते 18 मार्च एवढे 7 दिवस ठेवलेले आहेत त्याच्या जनजागृतीसाठी. तर मॅम, हा सप्ताह साजरा करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? बरोबर, काचबिंदू हा आजारच असा आहे की ज्याच्यामुळे जवळजवळ 1 ते 1.25 कोटी भारतीय आता या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजे जवळजवळ 100 लोकांमध्ये 1 माणूस या आजाराने ग्रस्त आहे. परंतु याच्यापैकी 80% लोकांना माहितीच नाहीये की हा आजार त्यांना झाला आहे. याचे कारणही तसेच आहे की जसे सरांनी सांगितले त्याप्रमाणे काचबिंदू हा आजार हळूहळू तुमची दृष्टी चोरतो. याला आपण थीफ ऑफ विजन असेही म्हणतात, म्हणजे व्हिसाइट स्टीलर, की तो हळूहळू तुमची दृष्टीची कक्षा कमी करतो. तो सेंट्रल आपली जी विजन असते, मध्य नजर, ती शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित राहते. त्यामुळे 80% लोक जे आमच्याकडे येतात, जी लोक आमच्याकडे ऍक्च्युली दाखवायला येतात त्यांची ऑलरेडी 70 ते 80% पर्यंत दृष्टीला दोष आलेला असतो. आणि दुसरी कारण म्हणजे की यामध्ये जी दृष्टीचा नाश होतो तो पूर्ववत दृष्टी आपल्याला करताच येत नाही. म्हणजे मोतीबिंदूचे कसे की एकदा नजर अंधुक झाली, त्याचा शस्त्रक्रिया झाली की 100% आपल्याला त्यानंतर दिसू शकते, परंतु काचबिंदूचं असे नाहीये. एकदा दृष्टी खराब झाल्यावर ती दृष्टी पूर्ववत होऊ शकत नाही. आणि हे एक मेजर कारण आहे की लोकांमध्ये जागरूकता पसरणे फार जरुरी आहे. हां, आणि त्यामुळे या सप्ताहामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये ग्लॉकोमा स्क्रीनिंग कॅम्प्स बसवले जातात किंवा त्याच्यावर माहितीपर बॅनर्स किंवा पॅम्पलेट्स सर्क्युलेट केले जातात, जेणेकरून ज्या रुग्णांना त्यांची जागरूकता नाही आहे त्याबद्दल त्यांना कळेल आणि त्यांचे क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा पुढे चांगले राहू शकते. चांगले होईल. काचबिंदू म्हणजेच ग्लुकोमा हा आजार होण्यामागे कारणे काय असतात सर? काचबिंदू होण्यामागे कारणे जसे बरेचसे आहेत तसे पण मी तुम्हाला थोडक्यात एक मोठे 2 कारणे सांगू शकतो. जसे ओपन अँगल ग्लुकोमा आणि क्लोज अँगल. मी तुम्हाला एक स्क्रीनवर एक फोटो दाखवतो. जसं मी सांगितलं, डोळ्यातलं एक द्रव्य ॲक्वियस ह्युमर नावाचं जे असतं ते आपल्या लेन्स आणि कॉर्नियासाठी फार गरजेचं आहे. सो हे जे द्रव्य आहे हे जसंच बनतं त्याला सिलियरी बॉडी या ठिकाणून बनतं आणि ते ॲक्वियस ह्युमर लेन्सला न्यूट्रिशन आणि कॉर्नियाला देऊन ते त्याच पद्धतीने बाहेर जातं, त्याचा निचरा होतो. तसंच ते जाण्याचे जे आपण मी एक स्क्रीनवर स्लाइड दाखवतो त्याच्यावरती ते ड्रेनेज जे आहे ते तयार होणं याच्यात बॅलन्स पाहिजे. याच्यामध्ये कुठेही अडथळा आल्यावरती हा काचबिंदूचा प्रकार वाढतो. तर याच बेसिसवरती आपण बघू शकतो 2 याच्यावर मी काचबिंदू हे केलाय.
जे तुम्हाला एरो दिसतोय हा तिथून एक ड्रेनेज पाथवे आहे, या ॲक्वेस ह्युमर नावाचा. ओके, या द्रव्याचे तिकडून ड्रेनेज होतो. समजा ओपन अँगल, जर ही जी वाट आहे ओपन असेल तर आपण याला ओपन अँगल ग्लोकोमा किंवा ओपन अँगल काचबिंदू असं म्हणू शकतो. आणि इथे जर अडथळा असेल, जर त्याच्यात कुणाचे डोळे लहान असतात किंवा लेन्स मोतीबिंदू होतो, तर ह्या कारणामुळे त्याला आपण क्लोज अँगल ग्लोकोमा असं म्हणतो. आपल्या पूर्ण जगामध्ये ओपन अँगल ग्लोकोमा हा खूप कॉमन आहे, म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये तर हा खूपच जास्त आहे. पण क्लोज अँगल ग्लोकोमा आपल्या भारतात जास्त कॉमन आहे. हा, पण दोघांच्या कंपॅरिझन मध्ये ओपन अँगलच फर्स्ट आहे, पण क्लोज अँगल ग्लोकोमा भारतात, जपानमध्ये, बांगलादेश, चायना, पाकिस्तान ह्या देशांमध्ये, एशियन कंट्रीजमध्ये हा क्लोज अँगल ग्लोकोमा आपल्याला आढळतो. म्हणून आपण त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे जेवढं आपण ओपन अँगल ग्लोकोमा देतो. ठीक. तर ह्या दोन डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण या काचबिंदूला डिवाइड केलं आहे आणि त्याच रीतीने त्याची ट्रीटमेंट करू शकतो. पण हे दोन मुख्य कारणं आहेत आपण काचबिंदूला डिवाइड केलेले आहे. अच्छा मॅम, काचबिंदू होण्यामागे किंवा डोळ्याचा जो दाब आहे तो वाढण्यामागे अजून काही शारीरिक किंवा मानसिक कारणे असू शकतात का? हो, नक्कीच. सो प्राथमिक स्वरूपात पाहायला गेलं तर डोळ्यांची एक विशिष्ट रचना असते. त्यामध्ये जर जेनेटिक म्युटेशनमुळे किंवा अनुवांशिकतेमुळे जर काही बदल घडला तर डोळ्यांचा दाब वाढून त्यामुळे काचबिंदू होतो. हे प्राथमिक स्वरूपात आपले मूळ कारण असते. पण सेकंडरी कॉजेस ही भरपूर आहेत. जी 20% काचबिंदूचे पेशंट्स आहेत ते मोस्टली सेकंडरी कॉजेसमुळे आपल्याकडे येतात. तर त्यातलं प्रामुख्याने एक कारण सांगायचे म्हणजे स्टेरॉइड आय ड्रॉप. स्टेरॉइड आय ड्रॉप किंवा स्टेरॉइड जे आपण टॅबलेट्स घेतो किंवा काही प्रकारचे क्रीम्स असतात जे त्वचेला लावून त्यामुळे सुद्धा त्यामध्ये सुद्धा स्टेरॉइड असते. तर हे स्टेरॉइड जे असते ते खूप वेळ लावल्यानंतर कालांतराने त्यामुळे दाब वाढला जातो डोळ्याचा आणि काचबिंदू होतो. तर मोस्टली तरी आम्ही पेशंट्सना हेच सांगतो की जे ओव्हर द काउंटर किंवा जस्ट डोळा लाल झालाय म्हणून किंवा ॲलर्जी खाज येते म्हणून जे आपण ड्रॉप्स ओव्हर द काउंटर मेडिकलमधनं घेतो आणि हळूहळू खूप दिवस टाकतो, तो वापरणं खूपच घातक ठरू शकते. त्यानंतर दुसरं एक मेजर कारण म्हणजे आपले जे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत की शारीरिक व्याधी, मधुमेह म्हणा, हायपरटेन्शन किंवा मायग्रेन, थायरॉइड यामुळे सुद्धा काचबिंदूचं प्रमाण वाढू शकते. डोळ्यांमध्ये जर मोठा नंबर असेल, हाय मायनस नंबर किंवा हाय प्लस नंबर, तरी सुद्धा अशा पेशंट्सना काचबिंदूचे प्रमाण वाढू शकते. याच्यामध्ये डोळ्यांमध्ये एक प्रकारची सूज येते जेव्हा युव्हीआयटिस ज्याला म्हणतो, त्यामध्ये सुद्धा काचबिंदूचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा पेशंट्सनी. आणि सध्या एक नवीन जे आपल्याला कळले आहे ते म्हणजे स्ट्रेस ग्लॉकोमा, ज्याला आम्ही स्ट्रेस काचबिंदू म्हणतो. बरोबर. ज्याच्यामध्ये जसे आपण आता पाहतोय की मधुमेह सुद्धा फक्त हा जो आजार आहे तो फक्त गोड खेळांनी होत नाही, तर स्ट्रेस डायबिटीस जे होतो ते जास्त ताण घेतल्यामुळे होतं. तसा स्ट्रेस ग्लॉकोमा सुद्धा जास्त ताण, मानसिक ताण तणाव केल्याने काचबिंदू होऊ शकतो. तो अशा पेशंट्सना आम्ही युजली मेडिटेशन किंवा थोडी ध्यानधारणा असंही सल्ला देतो की आणि त्यामुळे सुद्धा भरपूर सुधार घडतो. तर ही काही अन्य कारणे आहेत. बरोबर. काचबिंदू हा जो आजार आहे हा स्पेसिफिकली कोणत्या वयामध्ये होऊ शकतो का आणि त्याची लक्षणे कशी असतात? सर, काचबिंदू आपण म्हणू शकतो की हा लहान मुलांमध्ये पण होतो आणि मोठ्यांमध्ये पण होतो. पण जर तुम्ही बघतात की लक्षणं म्हणजे आमच्याकडे जे पेशंट्स येतात मोस्टली ते वयोगटाचं जर मी ॲव्हरेज आउट केलं तर 40 नंतर आढळतो. त्याचं कारण पण आहे. जसं आपल्या शरीराची लवचिकता असते तसं डोळ्याची पण इलास्टिसिटी जास्त असते. तो बराचसा प्रेशर सहन करू शकतो. समजा आता प्रेशर 20 आहे, 15, 16, आपल्याला 20 ही मर्यादा, ही बॉर्डर लाईन आहे. त्याच्यावरती प्रेशर गेला तर नसेवर दाब येतो. तर जेव्हा पण प्रेशर हा तुमचा 20च्या वरती असो आणि तुमच्या डोळ्याची लवचिकता जास्त असेल, चांगली असेल, तर ते सहन करू शकतो. पण 40 नंतर ती लवचिकता थोडी कमी होते, इलास्टिसिटी स्क्लेराची. सो ती कमी झाल्यामुळे तुमचा प्रेशर वाढतो आणि त्याचा डायरेक्ट डॅमेज आपल्या नसेवर होतो. सो म्हणून काचबिंदू हा 40 नंतर जास्त आढळतो. दुसरं म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाला काचबिंदू असेल तर तुम्ही त्याचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. कारण 20% चान्सेस असतात की फॅमिलीमध्ये पण तो काचबिंदू असू शकतो. म्हणून काहींना लवकर येतो ज्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आहे आणि स्त्रियांना थोडा तो लवकर येतो आजार काचबिंदू. आपण म्हणू शकतो की 30 ते 40 हे वयोगट आहे त्याचं काचबिंदू येतो. तुम्ही विचार त्याचे लक्षण काय आहेत?
काच बिंदूचे काहीही लक्षणं नाहीये. कारण काच बिंदू आपण त्याला सायलेंट थीफ ऑफ विजन यासाठी म्हटलं आहे, कारण ही तुमची चौफेर पेरिफेरल विजन तुमची खराब करते, म्हणजे तुमची दृष्टी क्षेत्र खराब करते. त्यामुळे तुम्हाला सेंटरचं दिसतं आणि चौफेर पेरिफेरल विजन दिसत त्याची कमी कमी होत जाते. मोस्टली ड्रायव्हर्स लोक कंप्लेंट करतात का, कारण ते गाडी चालवत असाल तर त्यांना साईडनी येणारी गाडी कधी कधी दिसत नाही, मग त्यांना थोडं ते लवकर कळतं. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आपण प्रकारमध्ये डिस्टिंग्विश केलं होतं, ओपन आणि क्लोज अँगल. तर ओपन अँगलचं तर आपल्याला काहीच कळत नाही, पण हा क्लोज अँगल ग्लोकोमा ह्याला आम्ही डोळ्याचा अटॅक सुद्धा म्हणतो, कारण त्याच्यामध्ये वाट, जो तुमचं ॲक्वियस ह्युमर जाण्याचा जी वाट असते त्याच्यामध्ये अडथळा असतो. सो हा प्रेशरचा दाब इतका वाढतो की तो 30, 40 किंवा 50 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी पर्यंत जातो. तर इतका प्रेशर वाढल्याने, तो मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो की त्याचं प्रेशर फार वाढतो आणि डोळा अक्षरशः लाल होतो, दिसायचं बंद होतं, पेशंट उलट्या करतो, हेडेक खूप जास्त असतं. तर इतक्या सिव्हिअर कंडिशनमध्ये पेशंट हा इमर्जन्सीमध्ये कुठल्याही नेत्रतज्ञाकडे जातो किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि येस, यांना इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज असते. हा इतका प्रेशर वाढतो. म्हणून क्लोज अँगल ग्लोकोमा ॲटलिस्ट तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर तो लवकर आढळतो आणि पेशंट त्याची त्वरित ट्रीटमेंट पण घेतो. आणि ही इमर्जन्सी आहे, कारण इतका प्रेशर जर जास्त वेळ डोळ्यात राहिला तर तितक्याच प्रमाणात ती नस डॅमेज होते. म्हणजे हा जर प्रेशर 50 जो आपला प्रेशर आहे, जो 1 दिवस राहिला किंवा 2 दिवस राहिला, तर तुमचे 70 to 80% नस डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून लक्षणं तर काही नाही, पण येस, क्लोज अँगल ग्लोकोमाची लक्षणं फारच आहेत आणि त्याची एक वन ऑफ द आय इमर्जन्सीज मध्ये आम्ही याला कन्सिडर करतो. प्रेक्षक हो, सरांनी मॅमने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की काचबिंदू हा जो आजार आहे हा स्पेसिफिकली मुंजेकडून येणाऱ्या नसांमुळे होणारा आजार आहे आणि याच्यामध्ये डोळ्याच्या आतमधल्या भागामध्ये प्रेशर वाढते आणि त्यामुळे स्पष्ट अशी कुठलीही लक्षणे पहिल्या अवस्थेमध्ये किंवा इनिशियल स्टेजमध्ये दिसत नाहीत. साधारणपणे साईडून तुमची नजर कमी होणे, सरळ फक्त समोरच्या अँगलने दिसणे, ही अशी काही साधारण लक्षणे दिसू शकतात. लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये हा आजार सारख्याच प्रमाणामध्ये होऊ शकतो. अनुवंशिकता जर घरामध्ये असेल तर लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींनी जर स्क्रीनिंग करून घेतले, डोळ्याचे रेग्युलर चेकअप करून घेतले तर या आजाराचे निदान हे लवकर होऊ शकते. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक काचबिंदू सप्ताह 12 मार्च ते 18 मार्च या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्राची पाटील मॅम आणि किशोर खाडे सर. मॅम, लहान मुलांमध्ये काचबिंदू हा होतो का, आणि होत असेल तर त्याची साधारणपणे लक्षणं कशी असतात? नक्कीच. लहान मुलांमध्ये जो काचबिंदू होतो त्याला जन्मजात काचबिंदू किंवा कंजेनायटल ग्लॉकोमा असे म्हटले जाते. जवळजवळ 10,000 एका बाळाला असा आजार जडू शकतो. आणि साधारणपणे असे बघितले गेले की ज्या ज्यांचे लग्न जवळच्या नात्यांमध्ये होते अशा मुलांमध्ये असा हा आजार जास्त करून जडला जातो. तर याला एक वेगळी एंटिटी या कारणास्तव दिली आहे की कारण त्याचे स्वरूप आणि त्याचा इलाज हा पूर्णपणे प्रौढ लोकांमध्ये जो काचबिंदू होतो त्याहून सेपरेट आहे, वेगळा आहे कम्प्लिटली. तर सुरुवातीपासूनच अगदी 1 महिन्याहून लहान बाळाला सुद्धा काचबिंदूमध्ये लक्षणे दिसू लागतात. अगदी डोळा लाल होणे, डोळ्यातनं सतत पाणी येणे किंवा हळूहळू त्यांना डोळ्यात प्रकाशाकडे पाहणे असह्य होऊ लागते. आणि हाच आजार जर दुर्लक्षित केला गेला तर हळूहळू त्याचा डोळ्यांचा आकारही वाढू लागतो. तुम्हाला एक स्क्रीनवर फोटो दाखवते की या आजाराला बुफ्थॅल्मोस किंवा ऑक्स आय असेही म्हटले जाते. ऑक्स आय म्हणजे बैलाचे डोळे. तर बैलाचे डोळे जसे मोठे होतात त्याप्रमाणे त्या बाळाचे डोळे सुद्धा मोठे दिसू शकतात. त्याला बुफ्थॅल्मोस असे म्हणतात. तर यामध्ये निदान करण्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर अडचणी येतात, कारण मोठ्या प्रौढांसारखे बाळाचे निदान किंवा त्याचे इंट्राऑक्युलर प्रेशर जे आपण दाब चेक करतो तोही आपल्याला ओपीडी मध्ये करू देऊ शकत नाही, किंवा डोळ्यांची जी नस आहे त्याची सुद्धा चाचणी आपल्याला रुटीन ओपीडी मध्ये करता येत नाही. तर त्यासाठी बाळाला झोपून किंवा त्याला भूल देऊन ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या चाचण्या केल्या जातात की डोळ्याचे प्रेशर चेक केले जाते, डोळ्याच्या मागची नस चेक केली जाते, त्यानंतर आपल्याला निदान करता येते.
आणि हे एकदा निदान झाल्यानंतर जी ट्रीटमेंट आहे, जे आपण डोळ्यांचे थेंब किंवा शस्त्रक्रिया, त्यामध्ये जे प्रौढांमध्ये डोळ्यांचे थेंब घातले जातात त्यामधले सुद्धा सर्वच उपचार यांच्यामध्ये लागू पडत नाही, कारण भरपूरच मर्यादित प्रमाणात प्रतिसाद मिळतो. इतक्या तीव्र गतीने हा वाढत जातो. तो त्याच्यासाठी उत्तम उपचार जो लहान मुलांमध्ये आहे तो म्हणजे शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया प्रौढांमध्ये जी शस्त्रक्रिया होते त्याहून कितीतरी वेगळ्या स्वरूपाची असते आणि त्याचे सक्सेस रेट ही बराच लिमिटेड आहे. तर प्रॉपर ग्लॉकोमा स्पेशालिस्टकडूनच ही शस्त्रक्रिया करून घेऊन त्यानंतरही त्यांचा वारंवार फॉलोअप घेणे फार जरुरी आहे. कारण अशा लहान बाळांचे वेळीच इलाज होऊन वेळीच उपचार झाला तर त्यांचे क्वालिटी ऑफ लाईफ अगदी नॉर्मल बाळांप्रमाणे, नॉर्मल मुलांप्रमाणे राहू शकते अगदी शेवटपर्यंत. त्यामुळे पालकांनी सजग राहून अशा बाळांना जेव्हा काही सिम्पटम्स येतील तेव्हा लवकरच त्वरितच नेत्रतज्ञांकडे नेणे फार जरुरी आहे. मॅम, ही चर्चा आपण सुरू ठेवणारच आहोत. आपल्याला एक फोन येतोय नामदेव जळगाववरून. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. जळगावून बोलतोय, नामदेव पराठे. हो, बोला नामदेवजी. मला 5 वर्ष झालं काचबिंदूचा प्रॉब्लेम आहे. ट्रीटमेंट चालू आहे. बर. उजव्या डोळ्याचा प्रेशर 13 आणि डाव्याचा 7 आहे. पण 3 महिने झाले डोळ्यातनं पाणी येतं उजव्या डोळ्यातनं. बर, ठीक आहे. धन्यवाद नामदेवजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर, बघा, त्यांनी सांगितले 5 वर्ष त्यांना डोळ्याचा प्रेशर आहे आणि काचबिंदू हे डायग्नोस आहे. त्यांचा प्रेशर अतिशय उत्तम पद्धतीने तो कंट्रोल केला आहे. यामध्ये आम्ही एक टार्गेट आयोपी असते की यांचा प्रेशर या डोळ्यासाठी हा प्रेशर नॉर्मल आहे. तो जर असेल तर अतिउत्तम प्रेशर आहे तो. ठीक आहे. त्यांना पण डोळ्यातून पाणी येणे हे का? कारण हे ड्रॉप्स जे असतात, जे आम्ही ड्रॉप्स देतो ग्लोकोमा पेशंट किंवा काचबिंदूसाठी, हे ड्रॉप अत्यंत पॉवरफुल असतात आणि याची ॲलर्जिक रिॲक्शन भरपूर होते. म्हणून जर त्याला त्या ड्रॉपची ॲलर्जी असेल तर तुमच्या नेत्रतज्ञांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की तो ड्रॉप बदलून दुसरा द्या. कारण आपल्याला जसं आपण ब्लड प्रेशरसाठी गोळ्या घेतो तसे ड्रॉप्स पण जरुरी आहे. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जर सांगितलं की मला याचं पाणी येत आहे किंवा ॲलर्जिक रिॲक्शन होते तर ते नक्कीच ते ड्रॉप बदलून तुम्हाला दुसरा ड्रॉप देतील. पण तुमचे ड्रॉप्स तुम्ही बंद करू नका, कारण हाच एक त्याच्यावरती इलाज आहे. तो त्यांना जर ॲलर्जी असेल तर ते ड्रॉप बदलून प्रेशर कंट्रोल करू शकतात. पण हा, तुमची नस वाचेल याची काळजी ते नक्कीच घेतील. नक्कीच. आपण याच्याबद्दल ट्रीटमेंटबद्दल आता बोलत आहोत मॅम. काचबिंदूचा जो उपचार आहे तो कशा पद्धतीने केला जातो किंवा कोणकोणत्या प्रकारचे उपचार जसे की चिकित्सा आहे किंवा शस्त्रक्रिया आहे, ह्या कुठल्या प्रकारच्या किंवा कसे केले जातात? काचबिंदूचं आपण जेव्हा डायग्नोज करतो तर सगळ्यात प्रथम म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं हा नसेचा आजार आहे, तर आपली नस एक्झामिनेशन म्हणजे ऑप्टिक नर्व एक्झामिनेशन फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मी तुम्हाला आम्ही जेव्हा नस चेक करतो तर आम्हाला काय दिसतं याचा मी एक छोटासा फोटो दाखवतो की एक नॉर्मल पेशंटची नस कशी असते आणि एक काचबिंदूची नस कशी असते. जितकी ती नस व्हाईट असेल तितकं त्यांनी ती नस ऑलरेडी डॅमेज झालेली आहे. सो ऑप्टिक नर्व डॅमेज हे पहिली आमची डायग्नोसिस असते. म्हणून आम्ही कुठलाही पेशंट ओपीडीत आला की त्याचं ऑप्टिक नर्व एक्झामिनेशन हे अतिशय गरजेचं आहे. कारण काचबिंदूचे लक्षणे घेऊन पेशंट येणार नाही. म्हणून या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की एका ठिकाणी एक नस त्यांची नॉर्मल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचं ते व्हाईट नस असते. सो अशा गोष्टीमध्ये जेव्हा आम्हाला कळतं की हा, हे काचबिंदू असू शकतं, पण हे 100% डायग्नोसिस नाही आहे. हे जस्ट आम्ही स्क्रीन केलं आहे की या पेशंटला काचबिंदू होण्याची लक्षणं आहेत की नाही. सेकंड आमचं आहे, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की दाब, डोळ्याचा दाब, हा डोळ्याचा प्रेशर जर आम्हाला नसेमध्ये कळालं की हा तुमचं ग्लोकोमाचे किंवा काचबिंदूचे चान्सेस आहे तर आम्ही प्रेशर चेक करतो. आणि आजकाल तर बरेचसे डॉक्टर्स स्क्रीनिंग सुद्धा करतात. जसं मी पण सगळे पेशंट जे पण येतात त्यांचे मी प्रेशर चेक करतो. का? कारण त्यांचं प्रेशर चेक केल्याशिवाय आपल्याला त्यांचं प्रेशर किती आहे, कारण नस नॉर्मल असेल पण प्रेशर जास्त असेल कालावधीमध्ये तो नस पण तेवढीच डॅमेज असेल. बरोबर. सगळ्यात बेस्ट प्रेशर चेक करण्याची मशीन आहे, त्याला बोलतो आम्ही ॲप्लेनेशन टोनोमीटर. ही गोल्ड स्टँडर्ड मानली जाते आणि याच्यावरतीच आजकालचे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आले हीच मेथड फाइंड आउट करते. म्हणून तुम्ही जेव्हाही कुठल्या नेत्रतज्ञांकडे जाल आणि किंवा तुम्हाला काचबिंदू डायग्नोज झाला असेल तर बाकीच्या स्क्रीनिंग एक्झामिनेशन पेक्षा ही एक
तुमची प्रेशर चेक करण्याची मेथड आहे त्याला आपण ॲप्लिकेशन टोनोमीटर म्हणतो, ही गरजेची आहे. ही आपल्या सगळ्यात ॲक्युरेट डोळ्याचा प्रेशर किंवा डोळ्याचा दाब आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं नस जी आपण चेक केली होती त्याच्यात जर डॅमेज असेल तर त्याची आम्ही सिटी स्कॅन करतो, त्याला आम्ही बोलतो OCT. ही मशीन सिटी स्कॅनची मशीन आहे. तुम्ही बघत असाल बाजूला पडदा आपल्याला दिसतोय, जितका जो पडदा डॅमेज झालाय तितकं ते आपल्याला ही स्क्रीनिंग करून देणार. जर ही जी स्क्रीनिंग आहे तुम्ही बघू शकता खाली जे आपल्याला एक होल वेल सारखं दिसते, आपल्या विहीर सारखं दिसते, ती आपल्या नसचा इमेज आहे. तर ही जी नस आहे ही एवढी जितकं ती डॅमेज होणार तितके ती डीप होत जाणार, दबली जाते. ती दबली जाणार, ती तेवढी खाली खाली जाणार. म्हणजे आपण समजू शकतो की मी जे डायग्नोज केलंय एक पॉईंट CD4 CD5 CD.5 हे आमचे व्हॅल्यूज असतात. तर तुम्ही बघू शकता ह्या नसमध्ये ऑलमोस्ट 0.8 म्हणजे वरचे जे सर्कम्फरन्स आहे ती 1 असेल तर आतले 80% ती नस डॅमेज झालेली आहे. सेकंड मी इमेज दाखवतो, हे कलर्ड इमेज आहे, सेम OCTचा आहे. आणि याच्यावरून तुमची साईडला आमची तिसरी टेस्ट असते, त्याला बोलतो आम्ही व्हिज्युअल फील्ड. व्हिज्युअल फील्ड म्हणजे मी जसं सांगितलं ग्लोकोमा हा तुमची पेरिफेरल व्हिजन म्हणजे दृष्टी क्षेत्र कमी करतो. तसंच तुम्ही पेरिफेरल व्हिजन हे चेक करणे गरजेचं आहे, कारण ते तुम्ही आम्हाला सांगता की तुमची नजर किती कमी झाली. आता ही टेस्ट कशी करतात, एक पेशंटच्या हातात आम्ही एक रिमोट असते आणि एक ते जसंच त्यांची जसं या पेशंटनी इथे ठेवलं होतं की एक सिंपल मान ठेवतात, तिथे मल्टिपल व्हाईट लाईट ब्लिंक होतात आणि हे पेरिफेरल असतं म्हणून तुम्हाला चौफेर ती लाईट दिसते. जर तुम्हाला इथे ब्लिंक करताना ती लाईट दिसली, पेशंटला आम्ही रिमोट दिलेला असतो, बटन प्रेस करतो आणि जिथे त्याला जर दिसत नाही तो बटन प्रेस करू शकत नाही. सो ही टेस्ट 2 काम करते, तुमचे नस किती डॅमेज आहे तेही सांगते, तुमची पेरिफेरल व्हिजन किती डॅमेज झाली तेही सांगते आणि आम्ही जी ग्लोकोमाची जे डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात ती ट्रीटमेंट व्यवस्थित चालली आहे का नाही त्याचंही ते निदान आम्हाला देतं. म्हणजे आमचे बेसिकली एक्झामच असते की आपलं नस किती डॅमेज आहे, पेरिफेरल व्हिजन पेशंटला किती दिसतंय, किती चौफेर त्याची नजर गेलेली आहे आणि जर ती नजर आपण ट्रीटमेंट देऊन सुद्धा कमीच होत आहे तर आपण त्यांना एक एक्स्ट्रा ड्रॉप देऊ शकतो. या सगळ्या निदानमध्ये आम्ही एक टार्गेट IOP ठरवतो. टार्गेट IOP हे तुमची नसेचा डॅमेज, तुमची पेरिफेरल व्हिजन आणि तुम्ही जे पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले असाल तेव्हा किती प्रेशर होता ते बघायला आम्ही ते टार्गेट IOP ठेवतो. एक्झाम्पल मी देतो, समजा एक व्यक्ती आलाय तो 18 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी प्रेशर घेऊन आले, म्हणजे हा नॉर्मल प्रेशर आहे, पण त्याची नस काचबिंदूमध्ये 70% डॅमेज आहे. तर याला काचबिंदू आहे का? हो आहे. याला आम्ही नॉर्मल टेन्शन ग्लोकोमा म्हणतो. का? कारण याची नस डॅमेज आहे, सिटी स्कॅन मध्ये पण डॅमेज आहे आणि चौफेर नजर पण गेलेली आहे. मग या गोष्टी सगळ्या आम्ही कंबाईन करून त्याचं प्रेशर ठेवतो की 18 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी जो प्रेशर आलेला आहे त्या व्यक्तीसाठी त्या डोळ्याला तो प्रेशर जास्त आहे. आणि हे सगळं डॅमेज कॅल्क्युलेट करून एक आम्ही टार्गेट IOP टाकतो. फॉर एक्झाम्पल जर त्यांचा टार्गेट IOP निघाला 10 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी, सो +or-10 म्हणजे आयदर 12 किंवा 8 एवढा प्रेशर त्यांच्या डोळ्यासाठी उत्तम आहे. जर त्याच्याहून तो प्रेशर वाढत गेला तर तो हा लॉंग प्रोसेस आहे. जसं आपण डायबिटीज आणि प्रेशरची ट्रीटमेंट घेतो तसंच हे लॉंग प्रोसेस आहे. म्हणून तुम्ही जर हा 10 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी प्रेशर मेंटेन ठेवला तर त्यांना कालावधीमध्ये नस त्यांची डॅमेज होणार नाही, त्यांना शेवटपर्यंत व्यवस्थित दिसेल अँड त्यांना म्हणजे तो एकदम फुल ब्लाइंडनेस जो ॲडव्हान्स स्टेज ऑफ ग्लोकोमा आहे तो येणार नाही. सो ग्लोकोमाची ट्रीटमेंट अशी काही नाही, फक्त कम्प्लीट ब्लाइंडनेस वाचवण्यापासून आम्ही त्याला वाचवतो. गोनिओस्कोपी एक अजून एक ट्रीटमेंट मी सांगतो. हे गोनिओस्कोपी काय असते, गोनिओस्कोपीमध्ये जसं मी तुम्हाला प्रकार एक्सप्लेन केले होते, ओपन अँगल आणि क्लोज अँगल. सो ओपन अँगलमध्ये जिथे तुमचं ते द्रव ॲक्युएस द्रव जाण्याची वाट अडथळा नसतो तो आहे का नाही या दोघांमध्ये डायग्नोज करण्याचा जी टेस्ट आहे त्याला आम्ही गोनिओस्कोपी असं म्हणतो. गोनिओस्कोपी म्हणजे हे चौफेर आपल्याला जे डोळ्याचं बुबुळ आहे त्याची माहिती देते की कुठे तो अडथळा आहे की नाही आणि त्याप्रमाणे अँगल क्लोजर ग्लोकोमा जो डोळ्याचा काचबिंदूमुळे अटॅक येतो तो आपण गोनिओस्कोपीमुळे वाचू शकतो. आणि हे 2 डिस्टिंग्विश करण्याची ती मुख्यतः टेस्ट असते. सो 5 टेस्ट लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन टोनोमीटर म्हणजे प्रेशर चेक करणे, डोळ्याची नस एक्झामिनेशन करणे,
डोळ्याचा सिटी स्कॅन करणे, गोनिओस्कोपी करणे आणि व्हिज्युअल फील्ड म्हणजे पेरिफेरी हे 5 टेस्ट तुमच्या इम्पॉर्टंट आहेत. आणि हे एकदा केल्याने तुमचं डायग्नोस होत नाही. हे तुम्हाला सतत वारंवार, जशी तुम्ही अभ्यास चांगला केला परीक्षा देत असता, तसं हे जी आपली परीक्षाच आहे की तुमची ट्रीटमेंट बरोबर आहे का नाही. तो या 5 टेस्ट तुमच्या गरजेच्या आहे आणि याच्यावरतीच आपली पूर्ण काचबिंदूची ट्रीटमेंट आहे. सर, आपल्याला एक फोन येत होता राहुल बीडवरून. त्यांचा असा प्रश्न आहे की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा डोळ्यामध्ये जळजळ होते किंवा पाणी येण्याचं प्रमाण वाढतं, तर मग उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे? उन्हाळ्यामध्ये जनरली मोस्ट कॉमन कॉज असतं जर वयोमानाप्रमाणे असतं. म्हणजे जर राहुल सरांना वय थोडं कमी असेल, 25-30च्या आसपास असेल, तर यांना ॲलर्जिक रिॲक्शन फार होते उन्हाळ्यात त्याला. आणि जर अजून लहान मुलं असतील समजा 10 वगैरे, तर त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन, जसं आपण VKC असं म्हणतो त्याला, हे खूप कॉमन आहे आणि हे उन्हाळ्यातच होतं. आता ही ॲलर्जी का होते? बिकॉज उन्हाळ्यामध्ये ऑब्व्हियसली टेम्परेचर खूप गेलेलं असतं, पण तुमचं जे डस्ट असते आपलं मातीची जी ॲलर्जिक रिॲक्शन होते यांनी त्यांचं फार हे ॲलर्जिक म्हणजे पाणी येणं आणि जळजळणं होते. दुसरी गोष्ट, डोळ्यात जे पाणी असतं ते उष्णतेने पूर्ण वारंवार ड्राय होऊन जातात आणि ते ड्राय झाल्याने आणि त्याच्यात माती गेल्याने तुम्ही डोळे चोळता. तर मोमेंट तुम्ही डोळे चोळले तर इमॅजिन एक कोरडे डोळ्यामध्ये तुमचं एक डस्ट पार्टिकल आहे आणि तुम्ही डोळा चोळला तर त्याची किती इजा होईल डोळ्याला. सो हे तुम्हाला क्षणासाठी तर बरं वाटेल, पण ती जे डॅमेज करून जाईल तुमचा डोळा, जो त्या डस्ट पार्टिकलने जो खराब झाला असेल, ते सतत पाणी येत राहणार तुम्हाला. म्हणून उन्हाळ्यात सगळ्या तज्ञ, म्हणजे नेत्रतज्ञच नाही, सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर काय सांगतात, पाणी प्या. पाणी पित राहिल्याने तुमच्या डोळ्यातलं जे ड्रायनेस आहे तेही कमी होणार आणि प्रोटेक्शन म्हणजे चष्मा किंवा गॉगल आणि हेल्मेट लावणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही बाईकवर जात असेल तर तुम्हाला ते उन्हाची जे तीव्रता आहे ती फारशी कमी होते. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की निदान करण्यासाठी काचबिंदूचं जे निदान आहे ते 5 टेस्ट करून आपण करू शकतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जाताना जी काही काळजी घ्यायची, जसं की पाणी पिणं आहे, गॉगल वापरणं आहे, हेल्मेट वापरणं आहे, डस्टपासून संरक्षण करणं आहे, ह्या गोष्टी वापरून तुम्ही डोळ्याचं संरक्षण करू शकता. मॅम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की काचबिंदूची सर्वसाधारण ट्रीटमेंट किंवा चिकित्सा ही कशा प्रकारची असते? जसे सरांनी सांगितलेच आहे की आपण प्रत्येक रुग्ण जेव्हा आपल्याला OPD मध्ये येतो तेव्हा एक टार्गेट IOP म्हणजे टार्गेट डोळ्यांचा दाब डिसाईड करतो. तर त्यानुसार त्यांची उपचार पद्धती डिसाईड केली जाते. काचबिंदूच्या फक्त 3 उपचार पद्धती आतापर्यंत अवेलेबल आहेत. सर्वप्रथम डोळ्यांमध्ये टाकायचे थेंब, ज्याला आम्ही अँटीग्लॉकोमा मेडिकेशन्स म्हणतो, ते 3 ते 4 प्रकारचे अँटीग्लॉकोमा मेडिकेशन्स अवेलेबल आहेत. तर सर्वप्रथम एका थेंबापासून आपण सुरू करतो की या पेशंटला एक थेंब सुरू केला आहे, तो वेळेवर टाकल्यानंतर काही दिवसांनंतर आम्ही त्याला पुन्हा OPD मध्ये बोलवतो आणि त्याचा डोळ्याचा दाब पुन्हा चेक केला जातो. जर त्या एका थेंबानी डोळ्याचा दाब टार्गेट प्रेशर अचीव करत असेल तर या एका थेंबावर पेशंट्सना आपण फॉलो करू शकतो. 3 महिने 6 महिन्यात दर 3 किंवा 6 महिन्यांनी आपण त्या पेशंटना आम्ही फॉलो करतो. जर एका थेंबनी काही कालांतराने तो डोळ्यांचं प्रेशर कंट्रोलमध्ये नाही राहते किंवा प्रोग्रेस होतो आहे काचबिंदू, तर मग आम्ही त्याला 2 किंवा 3 डिपेंडिंग अपॉन किती प्रोग्रेशन आहे आम्ही ड्रॉप सुरू करतो. तर हे झाले डोळ्यांच्या काचबिंदूच्या थेंबांचे. या काचबिंदूंच्या थेंबां टाकून सुद्धा जर काही पेशंट्सचे प्रेशर वाढत असेल डोळ्यांचा दाब, तर लेझर किरण पद्धतीने सुद्धा डोळ्यांमध्ये जो डोळ्यांमधला द्रव पदार्थ वाहून नेण्याचा जो मार्ग असतो तो वाढवू शकतो. तर सध्या अत्याधुनिक लेझर किरणांनी आपण डोळ्यांमध्ये मार्ग वाढवू शकतो द्रव पदार्थाचा निचरा होण्याची, आणि यामुळे डोळ्यांमध्ये घालणाऱ्या काचबिंदूंच्या थेंबांची गरज कमी पडू शकते. परंतु ते तुम्हाला तुमचे नेत्रतज्ञच सांगू शकतात की किती करू शकतात. आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे शस्त्रक्रिया. या दोन्ही पद्धतींनंतर सुद्धा जर डोळ्यांचा दाब कंट्रोलमध्ये नाहीये किंवा दृष्टी तुमचे जे व्हिज्युअल फील्ड्स आहेत त्याचे रिपोर्ट्स अजून त्यामध्ये प्रोग्रेशन दाखवत असतील तर आपल्याला शस्त्रक्रियेचा उपाय करावा लागतो. काही पेशंट्सना जे भरपूर खेडेगावात राहत आहेत किंवा खूप लांबवर राहत आहेत, ज्यांना सतत येणे जाणे जमत नाही, अशा पेशंट्सना सुद्धा शस्त्रक्रियेचा सल्ला आम्ही लवकर देऊ शकतो. किंवा काही आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल
नागरिक आहेत ज्यांना काचबिंदूच्या थेंबांचा खर्च नाही सहन करतायत, तर त्यांना ही शस्त्रक्रिया हा ऑप्शन दिला जातो. ओके. आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शस्त्रक्रिया ही डोळ्यांची जी नजर पूर्ववत करण्यासाठी ही नसते, तर आपल्याला जो डोळ्यांचा दाब वाढलेला आहे तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्ही डोळ्यांमध्ये थेंब नाही घालणार, आम्हाला फॉलोअपची गरज नाही, हा जो गैरसमज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. शस्त्रक्रियेचा उद्देश हा फक्त डोळ्यांचा दाब कंट्रोलमध्ये किंवा आवाक्यात आणणं हाच असतो. यानंतर सुद्धा तुम्हाला रेग्युलर फॉलोअप ठेवावा लागतो आणि तुमच्या ऑपरेशन नंतरच्या दाब किती आहे यावर डिसाईड होतं की तुम्हाला डोळ्यामध्ये थेंब घालण्याची जरूर आहे की नाही. ते युजली ट्रेबेक्युलेक्टमी नावाची जी शस्त्रक्रिया आहे ती यासाठी केली जाते. या सर्जरीमध्ये युजली 60 ते 70% सक्सेस रेट असतो. म्हणजेच 5 वर्षांनंतर जेव्हा हा पेशंट येतो आमच्याकडे, दर 6 महिन्यांनी आम्ही युजली बोलवतो, पण 5 वर्षांनंतर या शस्त्रक्रियेनंतर तुमच्या डोळ्यांचा दाब किती आहे यावर डिसाईड होते की या सर्जरीचे किती सक्सेस रेट आहे. तर त्यानंतर काही पेशंट्सना जर शस्त्रक्रियेनी सुद्धा दाब वाढत आहे शस्त्रक्रियेनंतर, तर त्यानंतर त्यांचे थेंब चालू राहतात, किंवा काहींना शस्त्रक्रिया फेल होते तेव्हा आम्ही रिसर्जरी सुद्धा करू शकतो. तर सध्या नवनवीन अशी उपकरणे अवेलेबल झाली आहेत की ज्यामुळे शस्त्रक्रिया फेल होण्याचे प्रमाणही बरेच कमी झाले आहेत. तर या सगळ्या उपचार पद्धती आहेत. ओके मॅम, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो हॅलो. मला असं प्रश्न विचारायचं, काही जणांचं की डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि मग काय वेळेला अचानक दिसेनाचं होतं, आणि मुलांचं सुद्धा, लहान मुलांनी मोबाईल पाहून किंवा पूर्वी सागर गोटे वगैरे खेळायचे, डोळ्यासाठी काय काळजी घ्यावी काचबिंदू होऊ नये म्हणून? अगदीच धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. मंगलताईंचा हाच प्रश्न आहे की लहान मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे का. सो युजली काचबिंदूची जी लहान मुलांमध्ये अशी जडण आहे ती होत नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये डोळे लाल होत आहेत किंवा डोळ्यांमध्ये पाणी येत आहे, डोळा दुखतोय, तर ओव्हर द काउंटर मी सांगितलं की जस्ट मेडिकलमध्ये जाऊन कोणताही थेंब टाकू नका, कारण त्यामध्ये मोस्टली तर स्टेरॉइड हा ड्रॉप असतो. स्टेरॉइड हा ड्रॉप असा आहे की इन्स्टंट रिलीफ तुम्हाला देतो, म्हणजे अगदी डोळ्यांची खाज त्वरित कमी करून टाकतो. तर अशा पेशंट्समध्ये ना भरपूरदा आम्ही पाहिलं गेलं आहे की लहान मुलांना ॲलर्जीचा आजार होता, तर 6-7 वर्षांपासून जो ड्रॉप सुरू केला आहे तो अधूनमधून घालतच आहे, स्वतःहूनच पेशंट्स घालतोय, नेत्रतज्ञांकडे येत नाहीये. तर हे खूप चुकीचं आहे, कारण काचबिंदू हा आजार स्टेरॉइड आय ड्रॉप्समुळेच होण्याची जी लक्षणं आहेत ती लहान मुलांमध्ये बरीच जास्त आहे. तर अशा काही काळजी आणि सजगता पालकांनी दाखवली पाहिजे. आणि जर मोबाईलचा यूजबद्दल बोलाल तर तो कमीत कमी किंवा अगदी आयडियली म्हणावं तर नकाच देऊ, कारण लहान मुलांमध्ये काचबिंदूच नाही पण जे नंबर जो वाढतो आहे सध्या पोस्ट कोविड, तर आम्ही पाहिलं आहे की अगदी 2-3 नंबर जास्तनी अगदी वाढवून मुलं येत आहेत. तर मोस्टली तर मोबाईल यूज, स्क्रीन यूज, जेवढा लहान मुलांना जवळची उपकरणे तुम्ही द्याल, जवळचा इवन अभ्यास करताना सुद्धा कमी लाईटमध्ये अभ्यास करत आहात तरीही नंबर वाढतो. जर तुम्हाला लहान मुलांना डोळे व्यवस्थित ठेवायचे तर व्यवस्थित आहार तर दिलाच गेला पाहिजे, पण त्याबरोबर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट या घडीला हे आहे की तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये बाहेर उघड्या मैदानावर लहान मुलांनी कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी खेळले पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचा नंबरही कंट्रोलमध्ये राहतो, त्यांची सर्वांगीण विकास सुद्धा होतो आणि त्यामुळे पुढे होणारा जो आजार आहे डोळ्यांचा तोही कमीत कमी राहू शकतो. खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक काचबिंदू सप्ताह 12 मार्च ते 18 मार्च या विषयावरती, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्राची पाटील मॅम आणि डॉक्टर किशोर खाडे सर. सर, याच्यानंतर मला असं विचारायचं आहे की काचबिंदूची जी ट्रीटमेंट आहे ती सुरू केल्यानंतर रुग्णांनी कशी काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारचा आहार विहार वगैरे करायचा, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? काचबिंदूचं जसं आम्ही सांगितलं की जसं आपल्याला रक्तदाब किंवा
मधुमेह, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशरचा त्रास असतो, जसं आपण त्याचे औषधं कंटिन्यू घेतो तसेच काचबिंदू सुद्धा ड्रॉप्स तुम्ही कंटिन्यू घेतले पाहिजे. जे पण नेत्र तुमचे जे डॉक्टर आहे, नेत्रतज्ञ आहेत, जे तुम्हाला ड्रॉप्स प्रिस्क्राईब करतात, तुमचं प्रेशर चेक करतात, ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे. आज ड्रॉप संपले म्हणून मी आज ड्रॉप टाकला नाही असं करू नये, कारण एक दिवसाचा प्रेशर सुद्धा तो तुमच्या नसेवर किंवा ऑप्टिक नर्ववर डॅमेज करू शकतो. जसंच काही पेशंट्सला मी तुम्हाला ते आपले फोन आला होता त्यांनाही सांगितलं की हे ड्रॉप्स खूप पॉवरफुल असतात. तर पेशंट काय सांगतात की मला पाणी येतं, एलर्जिक रिॲक्शन होते. तर हे प्रिझर्वेटिव्ह नाव जे आपण टाकतो, कंपन्या असतात त्या ड्रॉप्समध्ये एक प्रिझर्वेटिव्ह असतो. तर ते प्रिझर्वेटिव्ह हे डोळ्याला थोडंसं पाणी आणतं किंवा झोमतात डोळे किंवा लाल होतात, खाजही येते. सो असं होत असेल तर तुम्ही तुमच्या आय सर्जनला सांगू शकता, ते तुम्हाला नक्कीच ड्रॉप देतील. सेकंड थिंग की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा काही पेशंटला जेव्हा डायग्नोज होतो की मला काचबिंदू झालेला आहे, तर मी माझ्याकडचे काही सॅम्पल्स मी मागतो त्यांच्या कंपन्यांकडून आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. जर त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन नसेल मग त्यांना तो ड्रॉप्स कंटिन्यू करायला सांगतो. आणि पण काही कालावधीमध्ये तो ड्रॉप्सही जो त्यांना काही ॲलर्जी देत नव्हता तर तो परत ॲलर्जी देऊ शकतो. तर म्हणून तुम्ही परत ती कंपनी बदलून त्यांना दिलं पाहिजे, पण ड्रॉप्स, आय ड्रॉप्स बंद केले नाही पाहिजे. सेकंड थिंग, तुम्हाला डॉक्टर सारखे बोलवतील की तुम्ही प्रेशर चेक करायला या 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये, हे जाणं अक्षरशः गरजेचं आहे. कारण तुमचं प्रेशर, तुम्ही ड्रॉप्स टाकतायत, सगळं करतायत, पण प्रेशर नॉर्मल आहे की नाही हे चेक करणं अक्षरशः इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही ड्रॉप्स टाकून सुद्धा प्रेशर वाढलेला आहे म्हणजे तुमचे ते ड्रॉप्सला रेजिस्टन्स आला आहे, तर त्या रेजिस्टन्स आलं आहे की नाही, आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त आपली ऑप्टिक न वाचवायची आहे. आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे. जेवढं डॅमेज झालं त्याला आपण परत आणू शकत नाही, पण अजून फर्दर डॅमेज ते वाचवण्याकरता आपण ही ट्रीटमेंट करतो. म्हणून एकदा जर ग्लोकोमा किंवा काचबिंदू तुमचा डायग्नोज झाला तर त्याला फर्दर डॅमेज, पूर्ण नस डॅमेज होऊ नये म्हणून आपल्याला ही ट्रीटमेंट चालू असते. सेकंडली ओसीटी, जसे मी सिटी स्कॅन सांगितलं, आणि पेरिमेट्री जे आपलं व्हिज्युअल फील्ड अॅनालाइज असतो, ह्या दोन्ही टेस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात मुख्यतः पेरिमेट्री ही जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुमची नस 10% डॅमेज झाली तर आम्हाला तिथे एक ब्लॅक स्पॉट दिसतो की आम्ही त्या कम्पेअर करतो की तुमची नस किती पर्सेंटेज, किती वेगाने डॅमेज होते की नाही ते आम्हाला कळतं. म्हणजे आमची ट्रीटमेंट पण, जेव्हा मी पण ट्रीटमेंट देतो तर मी हे टेस्ट कम्पेअर करतो 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये किंवा वर्षातून एकदा. जर तुम्ही व्यवस्थित ड्रॉप टाकत असाल तर 1 वर्षाने आम्ही चेक केलं आणि आम्ही कम्पेअर केलं, जर तेवढंच डॅमेज असेल तर वी आर व्हेरी हॅपी. आपलं नस दृष्ट कधीच जाणार नाही, तुमची नजर आहे तशीच राहणार. म्हणून पेरिमेट्री ही अक्षरशः इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग, बऱ्याचशा कंपन्याच हे 2+1, कारण हे ड्रॉप्स फार कॉस्टली असतात, म्हणून बऱ्याचशा कंपन्या हे स्कीम सुद्धा देतात की तुम्ही 2 ड्रॉप्स दिले का आम्ही 1 फ्री देऊ. मी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल होऊ शकता, म्हणजे तुमचे 2 पैसे वाचतील, पण ही ट्रीटमेंट तुमची सातत्याने चालू राहणार. म्हणून ह्या 2+1 किंवा 1+1 अशा कंपन्या स्कीम देतात. तर मी प्रेक्षकांना सांगतो, जर काचबिंदू तुमच्या नातेवाईकांना, घरामध्ये किंवा तुमच्या मित्रांना असेल तर प्लीज त्यांच्याशी कन्सल्ट करा, या स्कीममध्ये एनरोल व्हा आणि तुमचं हे सगळे ट्रीटमेंट कधीच बंद करू नका. सो पेशंटनी सुद्धा तेवढाच सपोर्ट दिला पाहिजे. तर त्यांची काळजी घेणं हे आहे की वारंवार प्रेशर चेक करणं, तुमची ओसीटी चेक करणं, आणि डॉक्टरांनी सुद्धा हे तुमचं स्कीममध्ये एनरोल करून घेणं, मेक शुअर की यांनी ड्रॉप्स बंद नाही केले आहेत. या सगळ्यात जर तुम्ही करत राहिलात तर तुमची नजर चांगली राहणार, फर्दर नस डॅमेज होणार नाही आणि आपण शेवटपर्यंत हे जग सुंदरता त्याची पाहू शकाल. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी सांगितलेलं आहे की ग्लुकोमा डिटेक्ट झाल्यानंतर, म्हणजे काचबिंदूचं एकदा निदान झालं की तुम्ही तुमचे जे औषधोपचार आहेत, जसे की ड्रॉप्स आहेत, हे कंटिन्यू चालू ठेवणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये तुमची जे नव आहे त्याचं पुढे होणारं डॅमेज किंवा पुढे होणारं नुकसान जे आहे ते टाळता येईल आणि तुमची जी नजर बाधित आहे किंवा जी नजर तुमची कंटिन्यू राहील ती व्यवस्थित राहील, अंधत्वापासून तुम्ही लांब राहाल. मॅम, काचबिंदू झाल्यानंतर साधारणपणे आपण काय करायचं, कोणती ट्रीटमेंट घ्यायची हे सगळं बघितलेलं आहे, पण काचबिंदू होऊ नये म्हणून किंवा काचबिंदू रोखता येण्यासाठी काही त्याच्या उपाययोजना आहेत का? नक्कीच. काचबिंदू होऊ नये म्हणून तर असे
काही आतापर्यंत शोधले नाही, शोध तरी लागला नाहीये, परंतु नक्कीच काचबिंदू रोखता येऊ शकतो, म्हणजे त्याचा पुढचा जो इफेक्ट आहे तो कमी करता येतो. तर यासाठी आपल्याला रिस्क फॅक्टर्स हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे की रिस्क फॅक्टर्स म्हणजे सर्वप्रथम म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला काचबिंदू आहे का, आई वडिलांना किंवा भाऊ बहिणींना बरोबर यांना जर काही काचबिंदूचा आजार झालेला असेल तर त्या अशा पेशंट्स, अशा रुग्णांनी, अशा नागरिकांनी दरवर्षी निदान 40 नंतर तरी दरवर्षी रेग्युलरली नेत्रतज्ञाकडे जाऊन काचबिंदूची तपासणी म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर, डोळ्यांचा दाब, डोळ्यांची नस यांची तपासणी करणे फारच जरुरी आहे. कारण अशा पेशंट्समध्ये 10 ते 20% चान्सेस असतात काचबिंदू फॅमिली रन करण्याचे. आणि सुरुवातीच्याच टप्प्याला जर या काचबिंदूचे निदान झाले तर पुढे जाऊन त्याचा उपचारही खूप सरळ होतो. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा अजिबात याच्यामध्ये सुद्धा अडचण येत नाही. तर अशा पेशंट्सना आम्ही हे सांगतो की प्लीज तुमच्या ज्यांना काचबिंदू आहे त्यांना सुद्धा आम्ही सांगतो की तुमच्या भाऊ बहीण किंवा तुमच्या मुलांना याबद्दल अवेअर ठेवा की जेव्हा तुम्ही नेत्रतज्ञांकडे जाल तेव्हा ही हिस्ट्री द्यायला की मला फॅमिली हिस्ट्री आहे ग्लॉकोमाची, म्हणजे त्यावेळी नेत्रतज्ञ तुमची व्यवस्थित तपासणी कराल. आणि 40 नंतर तर ते हे खूपच इम्पेरेटिव्ह म्हणजे इम्पॉर्टंट आहे. सेकंडली रिस्क फॅक्टर्समध्ये जसे आपण पाहिले की ज्यांना स्टेरॉइड ड्रॉप्स सांगितले जातात किंवा ओव्हर द काउंटर मेडिकलमधनं जे ड्रॉप्स घेतात ते अत्यंत खराब किंवा खूपच अवॉइड करण्यासारखी गोष्ट आहे, ती एक अवॉइड केली पाहिजे. ज्यांना सिस्टमिक मेटाबॉलिक डिसीजेस, मधुमेह, उच्च रक्तदाब, मायग्रेन, थायरॉइड हे डिसीजेस आहेत त्यांनी सुद्धा रेग्युलरली डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. ज्यांना मोठे नंबर आहेत मायनस किंवा प्लस त्यांनी, ज्यांची डोळ्यांची सर्जरी झाली आहे की काहींच्या डोळ्यांचा पडद्याचा शस्त्रक्रिया होते किंवा नेत्रपटलाची शस्त्रक्रिया होते, अशांमध्ये पुढे जाऊन डोळ्यांचा दाब वाढतो आणि त्यांनाही काचबिंदूची ही जडण होऊ शकते. तर यांनी सुद्धा रेग्युलरली. तसेच काहींना जेव्हा डोळ्यांना इजा झाली असते तर अगदी 10 किंवा 15 वर्षापूर्वी तुमच्या डोळ्याला इजा झाली, क्रिकेट बॉलनी किंवा हाताने बुक्का लागला आहे, तर अशांना सुद्धा 10 ते 15 वर्षानंतर काचबिंदू जडू शकतो. तर यांनी सुद्धा रेग्युलरली तपासणी केली पाहिजे. तर अशा प्रकारे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला कळले तर याची खरोखर याला रोखता येईल आणि पुढे जाऊन त्याचा त्रास नाही जडणार. बरोबर. सर, ज्यांना काचबिंदू झालेला आहे त्यांनाच बऱ्याच वेळेला कधी कधी मोतीबिंदू सुद्धा डिटेक्ट होऊ शकतो, तर मग काचबिंदू आणि मोतीबिंदू या दोघांची शस्त्रक्रिया एकत्र करता येते का? हो, तुम्ही जो प्रश्न विचारला तो अक्षरशः इम्पॉर्टंट आहे. कारण मोतीबिंदू काचबिंदू याच्यामध्ये खूप लोकांना कन्फ्युजन असतं की माझं काचबिंदू मध्ये कसं ऑपरेशन झालं किंवा मोतीबिंदू झालाय की दोन्ही एकच आहे का, पण नाही, दोन्ही वेगळे आहेत. मोतीबिंदू हा लेन्सचा आजार आहे, काचबिंदू हा नसेचा आजार आहे. म्हणून मोतीबिंदू आणि काचबिंदू हे दोन्ही वेगळे आजार आहेत. पण दोघांची जर तुम्हाला काचबिंदू आहे आणि तुम्हाला जर मोतीबिंदूचं पण आढळला, कालच मी एक ऑपरेशन केलं, मोतीबिंदू काचबिंदू दोन्ही मिळून तुम्ही एक ऑपरेशन करू शकता. त्याला आम्ही फेको म्हणजे जो लेन्सचा आजार आहे आणि काचबिंदू जो ट्रायबॅक्युलेटॉमी जो काचबिंदूचा ऑपरेशन आहे तो फेको ट्रायबॅक्युलेटॉमी हे त्याचं नाव आहे. हे दोन्ही तुम्ही एकसाथ करून तुमचा एक प्रेशर आपण कमी करू शकतो. हे एक वन ऑफ द ॲडव्हान्स सर्जरी आहे. हे कमी करून तुमचा प्रेशर पण कमी होईल. पण तुम्हाला काचबिंदूचे ड्रॉप्स चालू ठेवावे लागतील. जर तुमचा प्रेशर कमी झालं तर वेल अँड गुड, पण ड्रॉप्स बंद होतील या भ्रमात राहू नका. दोन्ही व्यवस्थित झालं तर होऊ शकतं. बरोबर. प्रेक्षक हो, सर आणि मॅमनी काचबिंदू या आजाराबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याची शस्त्रक्रिया किंवा त्याची होणारी चिकित्सा याबद्दल खूप विस्ताराने सांगितलेले आहे. इथे वेळ झालेली आहे आता थांबण्याची. सर, मॅम, आपण इथे आलात आणि काचबिंदूबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आरोग्याविषयी आपण वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत नेहमी डिस्कशन करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.